friends, in the last lecture we studied four properties of triangles, that means about areas of triangles, in which first property was bases if bases and heights both are not equal. In second, पहिल्या प्रॉपर्टी मध्ये बेसिस आणि हाईट दोन्ही इक्वल नव्हते, दुसऱ्यामध्ये बेस इक्वल, तिसऱ्यामध्ये हाईट इक्वल आणि चौथ्यामध्ये दोन्ही पण इक्वल. असं असताना आपण त्या प्रॉपर्टीचा स्टडी केला लेक्चर 1 मध्ये. आता लेक्चर 2 मध्ये आपल्याला आणि त्यामध्येच आपण 1.1 एक्सरसाइज घेतला होता, तर त्या 1.1 एक्सरसाइजचं लास्ट क्वेश्चन आपण इथे स्टडी करणार आहोत. आता बघा मुलांनो, इन द ऍडजॉइनिंग फिगर, दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ दोज फोर प्रॉपर्टीज हिअर. त्या 4 प्रॉपर्टीजचं ऍप्लिकेशन आपल्याला इथे स्टडी करायचं. ओके, आता बघा, इन द ऍडजॉइनिंग फिगर PQ इज परपेंडिक्युलर टू BC. सी दिस PQ इज परपेंडिक्युलर टू BC. या BC ला PQ परपेंडिक्युलर, म्हणजे जर आपण या BC ला बेस पकडलं, बेस, तर PQ काय असेल, हाईट. AD इज परपेंडिक्युलर टू BC. आता इथे बघा, this AD is perpendicular to BC, म्हणजे AD जर BC ला परपेंडिक्युलर असेल, दॅट मीन्स AD इज ऑल्सो हाईट. ती सुद्धा एक हाईट आहे, ही हाईट आहे या ट्रायंगलची ही हाईट असेल, या मोठ्या ट्रायंगलची ही हाईट असेल. आता पुढे बघा, देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. आता आपल्याला रेशोज फाइंड करायचे. आता मी पहिलं इथे घेतोय फर्स्ट. आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता हा पहिला जो रेशो मी डायरेक्टली इथे स्टार्ट करणार आहे त्याचं आन्सर. आता इथे काय म्हटलंय, PQB आणि PBC. पहिलं तुम्हाला ते ट्रायंगल कळले पाहिजे, ओळखता आले पाहिजे. ऑब्झर्व धिस फिगर. सी PQB, वेअर इज PQB? PQB, दॅट मीन्स धिस ट्रायंगल PQB. And PBC, what is PBC? PBC, that means this triangle. हा, म्हणजे PQB आणि PBC यांची जर हाईट बघितली आपण, तर बघा, PQB ची हाईट P पर्यंत वर आणि या PBC ची हाईट सुद्धा इथपासून इथपर्यंत, म्हणजे दोघांची हाईट इक्वल. इथे आपण काय सांगणार, PQB आणि PBC. ट्रायंगल PQB and triangle PBC have equal height. त्यांची हाईट कशी आहे, इक्वल हाईट, हॅव इक्वल हाईट. जर हाईट इक्वल असेल, लक्षात घ्या, तुम्हाला आठवत असेल, जर हाईट इक्वल असेल तर त्याचा एरिया कशाशी प्रोपोर्शनल असतो, करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजेच आपले हे आठवत असेल तुम्हाला बघा, A1 अपॉन A2 इज इक्वल टू, जर हाईट इक्वल असेल तिथे हा एरिया करस्पॉन्डिंग टू बेसेस, आणि इथे सांगायचं इफ हाईट्स आर इक्वल. म्हणजे ह्याच्या जर हाईट इक्वल असतील तर एरिया कशाशी प्रोपोर्शनल असतो, करस्पॉन्डिंग बेसिस. इथे A1 अपॉन A2, इथे म्हटलंय ट्रायंगल PQB अँड PBC हॅव इक्वल हाईट, म्हणजे त्या दोघांना इक्वल हाईट आहे. इथं म्हणायचं देअरफॉर देअर एरियाज आर प्रोपोर्शनल. कशाला प्रोपोर्शनल असेल, प्रोपोर्शनल टू देअर corresponding bases. Their areas are proportional to their corresponding bases. त्याच्या corresponding bases ला तो एरिया प्रोपोर्शनल. म्हणजे जर हाईट इक्वल असेल तर एरिया कशाशी, B1 B2. मग इथे बघा, आता एरिया पहिला घेऊया आपण. इथे फर्स्ट एरिया कोणता आहे, PQB. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल PBC. मग ह्या दोघांची इथे व्हॅल्यू लिहिल्या मी. आता जसं मी A1 टाकला पहिला, A2 घेतला दुसरा, तसा आता या A1 चा बेस. आता PQB बघा, PQB त्याचा बेस हा BQ, ही हाईट, मग बेस घ्यायचा BQ. देअरफॉर इज इक्वल टू, जसं इथे सांगितलं, A1 अपॉन A2, B1 अपॉन B2. मग ह्याचा बेस B1, पण B1 म्हणजेच या PQB चा बेस, PQB चा BQ. देअरफॉर हिअर BQ अपॉन PBC चा PBC, टोटल हा BC बेस असेल, upon BC. And this is the answer of first. Now second. आता सेकंड बघूया आपण. सेकंड मध्ये काय बघा, आता दुसरा, आता हा दिलाय सेकंड PBC and ABC. सी PBC and ABC. आता एक गोष्ट लक्षात येईल बघा तुम्हाला, किती सुंदर गोष्ट बघा, इथे दिसतंय PBC ABC, दॅट मीन्स BC इज कॉमन. म्हणजेच इथे PBC आणि ABC ला BC कॉमन आहे, दोघांनाही हा BC, दोघांचाही कॉमन, म्हणजे दे हॅव इक्वल बेस. जर त्यांना इक्वल बेस असेल किंवा कॉमन बेस असेल,
then their areas are proportional to their corresponding heights. म्हणजे बघा आता इथे सांगायचं ट्रायंगल कोणता, PBC and ABC. Triangle PBC and triangle ABC have equal base. त्यांना इक्वल बेस आहे. या दोघांचा जर बेस इक्वल असेल, therefore their areas are त्यांचे जे एरियाज आहेत म्हणजे A1 upon A2, their areas are proportional. कशाला proportional आहे बाळांनो? Areas are proportional to their corresponding बघा बेस इक्वल म्हटल्यानंतर जर बेस इक्वल असेल तर करस्पॉन्डिंग इथे येईल हाइट्स. हे हाइट येईल. जर हाइट इक्वल असेल तर एरिया कशाशी प्रोपोर्शनल, करस्पॉन्डिंग बेसेस. इथे बेस असेल इथे हाइट येईल, इथे हाइट असेल तर इथे बेस येईल त्याच्या विरुद्ध. देअरफॉर A1 upon A2 is equals to, आता A1 upon A2 is equals to आपल्याला सरळ घेता येईल इथे A1 upon A2. आता पहिला A1 काय तो आणि आपण थोडं शॉर्ट मध्ये लिहू, इथे जागा पुरणार नाही आपल्याला. A1 upon A2 is equals to, आता काय इक्वल आहे बेस म्हणजे करस्पॉन्डिंग हाइट्स H1 upon H2, because here since B1 is equals to B2 त्यांचे बेस इक्वल. चला आता पहिला एरिया घ्या. पहिला एरिया कोणता आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PBC. मग एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन दुसरा कोण आहे ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू, आता त्याची पहिल्याची हाईट आपण दुसऱ्याची हाईट. आता हाईट एकदा समजून घ्या. PBC बघा इथपासून हे इथपर्यंत म्हणजे एवढी ह्याची हाईट झाली PQ. देअरफॉर हियर PQ अपॉन द नेक्स्ट C. PQ झाला आता PBC चा. आता ABC ची हाईट ABC, इट्स हाईट इज AD अपॉन AD and that is the answer. Then third one, see the next. आता तिसरा बघा. आता तिसऱ्यामध्ये काय दिले? ABC and ADC. ABC and ADC लक्षात घ्या, तुम्हाला हे कळणं फार गरजेचं आहे. बघा बरं का आता ABC आणि ADC. आता ADC मी तुम्हाला थोडासा ह्याला दाखवतो, असा वेगळा दाखवण्याचा प्रयत्न करतो. ADC म्हणजे हा एवढा पार्ट ADC आणि ABC म्हणजे सॉरी ABC हा पूर्ण, ABC हा टोटल आणि ADC म्हणजे हा एवढा भाग. तर तुम्हाला लक्षात येईल बघा ABC आणि ADC दोघांची हाईट इथपर्यंत येईपर्यंत, दॅट मीन्स दे हॅव इक्वल हाईट और कॉमन हाईट, इक्वल हाईट. आता बघा ट्रायंगल कोणता आहे पहिला? ABC अँड ADC. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADC हॅव इक्वल हाईट. त्यांना हाईट कशी आहे? इक्वल आहे, इक्वल हाईट. देअरफॉर देअर एरियाज आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग. इथे सांगितलं जर बेस इक्वल असेल तर करस्पॉन्डिंग हाईट. आता इथं हाईट आलंय, दे हॅव इक्वल height. Therefore their areas are proportional to their कशाशी proportional? इथे height म्हणून इथे corresponding basis. Their corresponding basis. Therefore आता इथे बघा, इथेच लिहितो मी A1 upon A2 त्यांची हाईट इक्वल आहे म्हणजेच इथे बेसच्या प्रपोर्शन मध्ये, आणि इथे सांगायचं सिन्स H1 इक्वल्स टू H2 म्हणजे हाईट इक्वल म्हणून करस्पॉन्डिंग बेसिस. तर इथे हे करस्पॉन्डिंग बेसिस, हाईट इक्वल करस्पॉन्डिंग बेसिस. आता चला पहिला एरिया आणि दुसरा एरिया. पहिला एरिया कोणता आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन दुसरा एरिया कोण आहे? ADC. एरिया ऑफ ट्रायंगल ADC अँड दॅट इज इक्वल्स टू, बघा हे दोन लिहिले. आता त्याचे करस्पॉन्डिंग बेसिस. आता बेस पहिल्या ABC चा बेस बघा, ABC चा बेस काय आला? BC. टेक हियर BC अपॉन ADC चा ADC ह्याचा बेस एवढाच आहे DC, दॅट मीन्स BC अपॉन DC. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? तर आता यानंतर लास्ट जे आहे ते आता मला हे रब करावं लागेल बघा, कारण जागा नाही आपल्याकडे. तर आपण इथे कंटिन्यू करूया. सी हियर द नेक्स्ट. आता नेक्स्ट मध्ये बघा लास्टचा फोर्थ घेऊया आपण. आता फोर्थ मध्ये तुम्हाला लक्षात येते का ते बघा.
ऑब्झर्व करा ती गोष्ट. इथे काय दिलंय, एडीसी अँड पीक्यूसी, एडीसी अँड पीक्यूसी, सी एडीसी अँड पीक्यूसी, पीक्यूसी. बघा बरं, एडीसी म्हणजे हा इकडचा एवढा, एडीसी एवढा पार्ट, आणि पीक्यूसी म्हटल्यानंतर इथपासून असा कंटिन्यू इकडे जातोय हा एवढा. मग काय कॉमन येते बघा, इथे मी आडव्या रेषा ह्याला अशा उभ्या देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा हा आहे एडीसी आणि हा उभा ह्याच्यावाला हा जो आहे पीक्यूसी. ओके, म्हणजेच एडीसी ह्या अशा आडव्या रेषा, पीक्यूसी उभ्या. ओके, आता बघा एडीसी आणि पीक्यूसी 4th नंबरचं जे आहे, आता इथे तुम्हाला लक्षात येईल ह्याचा बेस वेगळा क्यूसी, म्हणजे एडीसी मध्ये बेस पण इक्वल नाही बघा, क्यूसी आणि डीसी बेस इक्वल नाही आणि हाईट ह्याची मोठी ही कमी, म्हणजे बेसेस आर नॉट इक्वल, ऑल्सो हाईट्स आर नॉट इक्वल. बेसेस अँड हाईट्स बोथ आर नॉट इक्वल. मग जर दोन्ही इक्वल नसेल तर पहिली प्रॉपर्टी, फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते, एरियाज ऑफ triangles, ratio of areas of triangles is equals to the ratio of products of bases and corresponding heights. मग इथे आपण काय सांगणार, the ratio of areas of two triangles is equals to the ratio of products of bases and corresponding heights. आलं लक्षात, म्हणजेच इथे काय a1 अपॉन a2 इज इक्वल्स टू b1 इंटू h1 अपॉन b2 इंटू h2. आता याच्यात फक्त व्हॅल्यू टाकायची बाळांनो आपल्याला. मग व्हॅल्यू काय येतील बघा, आता पहिला एरिया अपॉन दुसरा एरिया. पहिला कोण आहे एडीसी, मग इथे मी लिहितो एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी अपॉन, लक्षात घ्या का, एडीसी अपॉन पीक्यूसी, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूसी इज इक्वल्स टू, आता पहिल्याचा बेस इंटू पहिल्याचीच हाईट b1 h1. चला एडीसी, एडीसी त्याचा बेस काय डीसी आणि हाईट काय एडी, डीसी इंटू एडी, तर डीसी बेस अँड एडी हाईट अपॉन पीक्यूसी. आता पीक्यूसी बघा त्याचा बेस क्यूसी अँड हाईट पीक्यू, देअरफॉर क्यूसी इंटू बेस क्यूसी इंटू पीक्यू. ओके, तर ह्या 4 प्रॉपर्टीजला आपण इथे अप्लाय केलं आणि आपल्याला आन्सर्स मिळाले. ओके, नाउ सी हियर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिअरम. म्हणजे हा इतका महत्वाचा आहे की खूप जास्त शक्यता हा विचारण्याची, दरवर्षी विचारतात, म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जे बोर्डमध्ये विचारले जातात त्यापैकी हा एक महत्वाचा थिअरम आहे. त्याला खूप चांगली रिव्हिजन द्या, व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर त्याची प्रॅक्टिस करा, तर अत्यंत महत्वाचं आहे. बघा बाळांनो काय सांगतो हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम ते एकदा समजून घ्या. सी इन अ ट्रायंगल, आता ट्रायंगल मध्ये काय 3 साइड्स आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड, किंवा ही 1 2 3 कुठले 3, तर त्या 3 साइड्स पैकी कुठल्या तरी एका साइडला जर एक लाईन पॅरलल असेल, लक्षात घ्या ह्या 3 साइड पैकी ह्या एका साइडला ही लाईन काय आहे पॅरलल, दिस लाईन इज पॅरलल टू धिस वन साइड, ह्या एका साइडला पॅरलल. देन रिमेनिंग साइड्स कोणत्या, विच आर द रिमेनिंग साइड्स, धिस वन अँड धिस वन. दॅट मीन्स इफ अ लाईन is parallel to one side of a triangle and intersects remaining sides at 2 distinct points, म्हणजे उरलेल्या 2 बाजूंना वेगवेगळ्या पॉइंट मध्ये डिस्टिंक्ट, बघा इथे P मध्ये आणि Q मध्ये, ह्या L ने हिला आणि हिला P आणि Q मध्ये इंटरसेक्ट केलं, देन व्हॉट हॅपन्स, द लाईन डिव्हाइड्स, ही लाईन काय करते डिव्हाइड करते, त्याचे हे जे तुकडे ह्या 2 लाईनला डिव्हाइड करते, त्यांचे हे तुकडे AP आणि PB इन प्रपोर्शन, म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. आता हे तुम्हाला एकदा इथे लिहून दाखवतो मी. गिवन मध्ये बघा जे दिसतंय ते लिहायचं आपल्याला,
ट्रायंगल दिसतोय इथे सांगायचं इन ट्रायंगल एबीसी. आता एबीसी ट्रायंगल मध्ये बघा, एबीसी ट्रायंगल मध्ये लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. ही एल जी आहे बीसी ला पॅरलल दिसते, लिहिलं आपण, ते दिलंय त्यांनी. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे ह्या एका साइडला पॅरलल, ते लिहिलं. आता उरलेल्या हिला आणि हिला म्हणजे एबी ला आणि एसी ला, इथं म्हणायचं इट इंटरसेक्ट्स इन ट्रायंगल एबीसी. लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी अँड असं म्हणूया आपण, अँड लाईन एल इंटरसेक्ट्स, अँड लाईन एल intersects AB and AC at point P and Q respectively. AB ला P मध्ये, AC ला Q मध्ये. intersects side AB, intersects side AB and BC, AC, AB and AC, AB ला आणि AC ला at points P and Q respectively. AC at points P and Q respectively. At points P and Q respectively. जे दिसलं ते लिहिलं. हिला पॅरलल आहे आणि ह्या दोघींना P आणि Q मध्ये इंटरसेक्ट, तेवढंच मी लिहिलं, त्या दोघींना इंटरसेक्ट करते. आता पुढे बघा, टू प्रूव्ह. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय ते एकदा समजून घ्या, हे सगळ्यात महत्वाचं. आता काय प्रूव्ह करायचंय बघा, जर ही हिला पॅरल असेल एकीला, तर बाकीच्या दोघींना प्रपोर्शनली डिव्हाइड. पण ते प्रपोर्शनली डिव्हाइड म्हणजे काय, तर हा जो तुकडा आहे हा एपी आणि हा पीबी, म्हणजेच बघा प्रूव्ह काय करायचं आपल्याला, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू, बघा एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. एक्यू अपॉन क्यूसी म्हणजेच काय केलं बाळांनो इथे बघा, इफ एल इज पॅरलल टू बीसी, एका साइडला पॅरलल, बाकी दोघींना काय करते तर प्रपोर्शनली डिव्हाइड. पण प्रपोर्शनली डिव्हाइड म्हणजे काय तर हे, म्हणजेच एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी, म्हणजे ह्या तुकड्यांचा रेशो धिस अपॉन धिस इज इक्वल टू धिस अपॉन धिस, हे प्रूव्ह करायचे. जर हिला पॅरलल असेल तर बाकी दोघींना काय करते तर असं प्रपोर्शनली, म्हणजे धिस धिस, हे प्रूव्ह करते. ओके, आता इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मग बघा इथे कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय करूया, ड्रॉ पीसी किंवा सीपी. ड्रॉ पीसी, हे पीसी जोडून घ्यायचं आणि बीक्यू, धिस बीक्यू. मग इथे सांगायचं ड्रॉ पीसी अँड बीक्यू. ड्रॉ सेगमेंट पीसी अँड, हा पीसी ड्रॉ केला अँड सेगमेंट बीक्यू, अँड सेगमेंट बीक्यू. आता बघा बरं का, हे ड्रॉ केले. आता मी तुम्हाला हे दोन ट्रायंगल घेणार, इथे कोणते ट्रायंगल घेतो ते बघा. प्रूफ, आता प्रूफ मध्ये व्यवस्थित समजून घ्या, खूपच सिंपल थेरम आहे, फक्त तुम्हाला कळणं गरजेचं. त्याची प्रॅक्टिस करा, एकदा समजून घ्या, प्रॅक्टिस करा, ते तुम्हाला एकदम सहजपणे जमेल. आता इथे दोन ट्रायंगल आपल्याला घ्यायचे. फर्स्ट ट्रायंगल इज ए पी क्यू अँड सेकंड ट्रायंगल बी पी क्यू. दॅट मीन्स दीज टू ट्रायंगल्स. लक्षात घ्या, हा पहिला आणि हा दुसरा, हे दोन ट्रायंगल. तुम्हाला कळण्यासाठी मी काय करतो, हे थोडंसं बाजूला, हे बघा, हा पहिला ट्रायंगल, हा दुसरा ट्रायंगल, फर्स्ट सेकंड. मग आता ह्या दोन ट्रायंगलचा विचार करूया आपण, इन ट्रायंगल एपीक्यू अँड बीपीक्यू. ट्रायंगल एपीक्यू अँड ट्रायंगल बीपीक्यू, एपीक्यू आणि बीपीक्यू हॅव. आता मला सांगा बाळांनो, इथे काय इक्वल दिसतंय बरं, हे बघा, हा जर त्यांचा आपण असा बेस पकडला, हा बेस, तर इथपासून त्याची हाईट बघा अशी इकडे वाढत चालली, हाईट अशी अशी उंच इथपर्यंत आली. म्हणजेच ह्याची हाईट इथपासून इथपर्यंत आली, म्हणजेच ए पी क्यू ची हाईट इथपासून इथपर्यंत आहे, म्हणजे एवढी हाईट आहे. आणि बी पी क्यू ची सुद्धा बघा इथपासून अशी, म्हणजे इथे जर अशी हाईट काढली आपण अशी, लक्षात घ्या, जर आपण अशी हाईट जर ड्रॉ केली इथे अशी हाईट, तर ही जी हाईट आहे ही कोणाकोणाची असेल, दिस हाईट विल बी ऑफ ए पी क्यू एज वेल एज दिस विल बी कॉमन फॉर बीपी क्यू ऑल्सो. म्हणजे ही हाईट जी आहे ती ह्या एपी क्यू ची पण असेल आणि बीपी क्यू ची, म्हणजेच ही हाईट काय आहे कॉमन. मग इथे मी फक्त 1 नंबर ठेवतो. मग एपी क्यू अँड बीपी क्यू हॅव कॉमन किंवा इक्वल हाईट, हॅव इक्वल हाईट. त्यांची हाईट कशी आहे, इक्वल आहे. जर हाईट इक्वल असेल तर काय करावं लागेल बरं, मग दे हॅव इक्वल हाईट.
त्यांची जर हाईट इक्वल आहे तर त्यांचा एरिया कशाशी प्रोपोर्शनल असतो? करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजेच बघा आता दे हॅव इक्वल हाईट, जर त्यांची हाईट इक्वल आहे तर मग बघा आता देअरफॉर एरिया ऑफ, आपण शिकलो जर हाईट इक्वल असेल तर एरिया बेसशी प्रोपोर्शनल, जर बेस इक्वल असतील तर एरिया हाईटशी प्रोपोर्शनल. इथे काय इक्वल आहे? हाईट. हाईट इक्वल म्हणजे h1 इज इक्वल टू h2 म्हणजे a1 अपॉन a2 इज इक्वल टू काय? b1 अपॉन b2 म्हणजे त्याचा पहिला बेस अपॉन दुसऱ्याचा बेस. तर चला आता पहिला एरिया घेऊ आपण APQ, पहिला ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन दूसरा ट्रायंगल BPQ, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ अँड दॅट इज इक्वल टू, बघा हा पहिला ट्रायंगल हा दुसरा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल घेतले. आता बघा पहिला दुसरा घेतला तर त्यांची आता हाईट इक्वल म्हटलं करस्पॉन्डिंग बेसेस. बेसेस काय? ह्याचा AP आणि ह्याचा BP. बघा हा असा आणि हा असा, ह्याचा बेस हा बेस AP अपॉन BP. इथे AP अपॉन BP अँड दॅट इज फर्स्ट. पण त्याला एकदा रिझन द्यायचं, हे फर्स्ट नंबर आलं. आता ह्याला रिझन काय? त्यांच्या इक्वल हाईट आहेत, देअरफॉर एरियाज प्रोपोर्शनेट टू बेसेस. मग इथे सांगता येईल आपल्याला रिझन मध्ये, ह्याला रिझन द्यायचं एरियाज प्रोपोर्शनेट, प्रोपोर्शनल म्हणा किंवा प्रोपोर्शनेट टू बेसेस, हे झालं त्याचं रिझन. जर हाईट इक्वल तर त्याचा एरिया कशाशी प्रोपोर्शनल आहे? करस्पॉन्डिंग बेसेस. आता नेक्स्ट बघूया अँड. आता जसं आपण या बाजूला हे दोन घेतले बघा, पहिला दुसरा, तसा आता आपण काय करणार? इकडे हे मी कंटिन्यू करतो असं. आता बघा आता मी हे इकडचे हे दोन झाले, आता मी इकडचे दोन घेणार आहे. आता हे दोन ट्रायंगल, हा पहिला आणि हा तिसरा. बघा जसं की मला AP आणि PB मिळालं. आता मी का बरं घेतलंय तेच लक्षात घ्या. मला प्रूव्ह काय करायचं? AP अपॉन PB म्हणजे AP आणि PP ह्याच्यामध्ये येतोय तो हा, ही जोडी घेतली. आता मला AQ आणि QC हवा आहे त्या बाजूचा, AQ QC. AQ आणि QC कशामध्ये येतो? तर हे दोन ट्रायंगल, पहिला तिसरा. बघा बरं मग इन ट्रायंगल APQ अँड CQP किंवा CPQ, लक्षात घ्या APQ आणि CPQ, एरिया ऑफ ट्रायंगल किंवा असं इथे सांगूया आपण एकदा, अँड ट्रायंगल APQ अँड CPQ, ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल CPQ हॅव इक्वल हाईट. त्यांना हाईट इक्वल आहे. कसं? आता तुम्हाला आताच सांगितलं बघा, याचा बेस इथे आहे, असा बेस, इथपासून त्याची हाईट अशी स्टार्ट होईल, इकडे उंच उंच होत चालेल, असा असा इकडे इकडे इथपर्यंत म्हणजे त्याची हाईट एवढी झाली बघा, इथून एवढी. ह्या ट्रायंगलची बघा, हा वाला ट्रायंगल, हा तिसरा, एवढा हा ट्रायंगल तिसरा, याची हाईट सुद्धा जर इकडनं तुम्ही चेक केली तर ती अशी इथपर्यंत येईल, इथपर्यंत म्हणजे या दोघांची इथून इथपर्यंत, ह्याची इथून इथपर्यंत, ह्या हाईट इक्वल आहे. ही जर कॉमन काढली दोघांची हाईट इक्वल. इफ हाईट्स आर इक्वल, जर हाईट इज कॉमन किंवा इक्वल, then their areas are proportional to their corresponding bases. Therefore आता इथे बघा एरिया ऑफ ट्रायंगल, आता पहिला ट्रायंगल काय? APQ, मग एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल, दुसरा कोणता? CPQ, ट्रायंगल CPQ इज इक्वल्स टू APQ CPQ. They have equal height, therefore their areas are proportional to their corresponding bases. मग बेसेस कोणते? AQ and QC is equals to here AQ upon QC. Give here number 2. मग आता काय करायचं आपल्याला? इथे म्हणायचं त्याचं रिझन द्या, एरियाज प्रोपोर्शनेट टू किंवा प्रोपोर्शनल म्हणा, प्रोपोर्शनेट टू बेसेस. हाईट इक्वल म्हणून एरिया बेसेसची प्रोपोर्शनेट असते. आता एक गोष्ट लक्षात आली असेल बघा तुम्हाला, आपल्याला काय प्रूव्ह करायचं त्याकडे बघा. आता सी हियर AP अपॉन PB, AQ अपॉन QC. हा पहिला जो AP PB इथे मिळाला, दुसरा जो AQ QC तो इथे मिळाला. म्हणजे आपल्याला ही साइड, हे आणि हे इक्वल पाहिजे, हे दोन. जर हे दोन इक्वल हवे असतील तर त्यासाठी आपल्याला ह्या बाजू इक्वल पाहिजे. जर ही बाजू आणि ही बाजू जर इक्वल आले हे दोन्ही, तर ऑटोमॅटिकली ते दोन इक्वल येतील. मग हे जर दोन इक्वल हवे तर त्यासाठी काय बघा, आता जर आपल्याला हा आणि हा रेशो हे जर दोन इक्वल हवे असतील तर त्यासाठी आपल्याला ते दोन्ही त्यांच्या साइड इक्वल, तर त्यासाठी बघा त्यांची न्यूमरेटर एरिया ऑफ ट्रायंगल APQ, हिअर ऑल्सो एरिया ऑफ ट्रायंगल APQ. अरे न्यूमरेटर ऑलरेडीच इक्वल आहे, म्हणजे फक्त आपल्याकडे काय राहिलंय? फक्त त्यांचे बेस इक्वल दाखवायचे. डिनॉमिनेटर हा एक वेगळा आहे आणि हा वेगळा आहे बघा.
बीपीक्यू सीपीक्यू. इफ दे आर इक्वल, म्हणजे जर हे दोन इक्वल झाले तर लगेच हे पूर्ण ह्याच्याशी इक्वल येईल, आणि जर हे इक्वल आले तर ह्याच्यावरून LHS इक्वल, देअरफॉर RHS ऑल्सो. जर ह्या इक्वल झाल्या तर ह्या सुद्धा इक्वल म्हणून जातील. मग आता आपल्याला फक्त कशावर अडलोय आपलं, इथे हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर. मग लगेच आपण त्यांना बाजूला घेऊ. आता बघा, ट्रायंगल BPQ, लक्षात घ्या BPQ अँड हिअर CPQ अँड ट्रायंगल CPQ. आता बघा बरं, BPQ आणि CPQ कुठे आहेत ते एकदा समजून घ्या. आता BPQ आणि CPQ जर तुम्हाला कळले तर मग काहीच अडचण येणार नाही. बघा आता इथे मी हे व्यवस्थित ड्रॉ करतो. बघा आता BPQ म्हणजेच हा ट्रायंगल, लक्षात घ्या बरं का ट्रायंगल कोणता आहे व्यवस्थित समजून घ्या. BPQ, धिस वन, हा ट्रायंगल झाला BPQ. आणि दुसरा कोणता सांगता येते, पहिला इथला आपण घेतला BPQ आणि दुसरा CPQ, हे दोन्हींचे डिनॉमिनेटर आहे. मग CPQ बघा, C पासून PQ, इथे हा सहा, हा CPQ. म्हणजेच काय, हा इथून असा BPQ आणि इकडचा हा CPQ. मी CPQ ला फार झालं तर डॉटेड ह्याने दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. बघा आता लक्षात घ्या, BPQ आणि CPQ मध्ये आपल्याला हे कळलं पाहिजे, these two triangles lie between two parallel lines. ह्या दोन पॅरलल लाईनच्या मध्ये ते आहेत दोन्ही. They lie between these two parallel lines. That means if two triangles lies between two parallel lines, at that time their heights are equal. म्हणजे यांच्या हाईट बघा, याची जी हाईट आहे एवढीच आहे, दोघांची हाईट तेवढीच आहे, ह्या पॅरलल लाईनची जेवढं हे डिस्टन्स असेल. That means BPQ and CPQ have, अगोदर सांगा, lie between two parallel lines. ते दोन पॅरलल लाईन्सच्या मध्ये लाय होत आहे, between two parallel lines. Therefore their heights are equal. त्यांच्या हाईट्स काय आहे, पॅरलल लाईन मध्ये असल्यामुळे त्यांच्या हाईट इक्वल. ऑल्सो हाईट्स आर इक्वल. आता हाईट इक्वल झाल्या, आणखी काय, जर त्यांच्या हाईट इक्वल आहेत, आफ्टर दॅट they have common base. लक्षात घ्या, BPQ that is PQ is the base, CPQ that is also PQ. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगलचा एकच बेसवर बसलेत PQ. That means PQ is common. That means those two triangles, both of them, PQ is the common base. त्यांचा बेस काय, कॉमन. मग इथे आपण काय सांगू, कॉमन म्हणजेच इक्वल. मग BPQ and CPQ have also triangle BPQ and triangle CPQ have equal base. आता लक्षात घ्या बरं, काही फार महत्वाचे दोन वाक्य मिळालेत आपल्याला. काय सांगितलंय, BPQ आणि CPQ त्यांच्या हाईट्स इक्वल, हाईट्स आर इक्वल. लक्षात घ्या, हाईट्स आर इक्वल अँड बेस इक्वल, बेस सुद्धा इक्वल, हाईट्स इक्वल, बेस इक्वल. मग हाईट आणि बेस इक्वल असतील म्हणजे त्यांचे एरिया सुद्धा इक्वल. म्हणजेच काय, इथे मी आता हे रब करतो, इथे आपल्याला लिहावं लागेल. म्हणजेच काय बघा, आता त्यांचे हाईट इक्वल आले आणि बेस इक्वल आले. देअरफॉर देअर एरियाज आर इक्वल. हाईट्स इक्वल आहेत, बेसेस इक्वल आहेत, देअरफॉर देअर एरियाज आर इक्वल. देअर एरियाज आर इक्वल. म्हणजेच बघा बरं काय येईल, मग इथे जर त्यांचे एरिया इक्वल असतील तर काय होईल, मग एरिया ऑफ ट्रायंगल धिस, हे दोन्ही ट्रायंगलचे एरिया BPQ आणि CPQ, एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. लक्षात घ्या, आता ह्याला नंबर देऊ आपण थर्ड. आता पहिलं काय, दुसरं काय आणि तिसरं काय, व्यवस्थित बघा. पहिलं, दुसरं आणि हे तिसरं. पहिलं काय सांगतं, त्याचा न्यूमरेटर इक्वल, पहिले आणि दुसऱ्याचा न्यूमरेटर इक्वल. फक्त प्रश्न काय होता, प्रॉब्लेम काय होता, त्यांचे डिनॉमिनेटर दे वर नॉट इक्वल. मग जर डिनॉमिनेटर इक्वल पाहिजे होते तर ते इथे दाखवलेत आपण तिसऱ्यामध्ये. पहिल्यामध्ये, दुसऱ्यामध्ये न्यूमरेटर इक्वल, तिसऱ्यामध्ये डिनॉमिनेटर इक्वल. ह्याचाच अर्थ फर्स्ट, सेकंड आणि थर्ड वर जर बघितलं, तिघांना एकत्र केलं, त्यांचे हे दोन्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही इक्वल, म्हणजेच हे LHS इक्वल. मग इथे म्हणायचं फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम 1, 2 and 3. 1, 2, 3 वरून काय येईल, मग त्यांच्या ह्या दोन्ही साइड, न्यूमरेटर ऍज वेल एज डिनॉमिनेटर आर ऑल्सो इक्वल. म्हणजे या दोन्ही साइड इक्वल झाल्या फ्रॉम 1 to 3. मग 1, 2, 3 वरून हे दोन्ही इक्वल. म्हणजेच बघा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन
एरिया ऑफ ट्रायंगल BPQ ह्याची LHS आणि ह्याची LHS दॅट इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल इथे काय CPQ हे झालं इक्वल फ्रॉम 1 to 3 ह्याला नंबर द्या 4. आणि आता खूप सिंपल पार्ट राहिलाय बघा त्याचा लास्ट पार्ट राहिलाय. आता व्यवस्थित फक्त लक्ष द्या तरच तुम्हाला ते व्यवस्थित कळेल. बघा बरं काय इथे काय सांगणार आपण आता ही LHS इक्वल जर ह्या दोन साइड इक्वल LHS इक्वल तर मग RHS म्हणतील ना आम्ही काय केलं मग त्या सुद्धा इक्वल. जर LHS इक्वल देअरफॉर RHS आर ऑल्सो इक्वल. म्हणजेच फ्रॉम 1 2 अँड धिस 4 काय सांगतो की अरे 1 आणि 2 ला हा 4 काय सांगतोय की अरे तुमच्या LHS इक्वल आहेत. हे 4 ने सांगितलं बघा 4 कोण साक्षीदार आहे 4 म्हणतोय हा 1 आणि 2 ला की अरे तुमच्या LHS इक्वल. जर LHS इक्वल हा 4 सांगतो त्याला पण इन्व्हॉल्व करावं लागेल म्हणजे 1 2 आणि 4 ह्यांच्यावरून काय ह्या दोन इक्वल म्हणून ह्या दोन इक्वल. देअरफॉर फ्रॉम 1 2 अँड 4 फ्रॉम 1 2 अँड 4 मग काय AP अपॉन BP is equals to AQ upon QC and that is the required proof. बघा काय प्रूव्ह करायचं होतं AP upon PB is equals to AQ upon QC. लक्षात येतंय का. आता बघा बाळांनो काय काय केलं आपण ह्याच्यामध्ये थोडक्यात समजून घ्या. फार तसं सिंपल आहे फक्त व्यवस्थित समजून घ्या. कळलं नसेल परत त्याला एकदा मागे घेऊन बघा. आता बघा इथे काय दिलं होतं गिवन मध्ये आपण सांगितलं L is parallel this म्हणजे जर ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल आणि बाकीच्या दोन साइडला जर इंटरसेक्ट करत असेल दोन पॉइंट्स मध्ये तर ती नुसती इंटरसेक्ट करत नाही तर त्यांचे तुकडे करते. कुणाचे एकीला पॅरलल तर बाकी दोघींचे तुकडे करते. कसे करते प्रपोर्शनली म्हणजेच AP अपॉन PB हा तुकडे हा रेशो इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. हा आणि तेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आलं लक्षात. दिलं होतं पॅरलल आणि दाखवायचं होतं हे तुकडे तुकडे इक्वल. ओके आता आपण काय केलं पहिला 1 2 हे दोन ट्रायंगल घेतले त्यांची हाईट इक्वल म्हणजे एरिया कशाशी प्रपोर्शनल करस्पॉन्डिंग बेसिस AP अपॉन PB हे आलं पहिलं. दुसऱ्या ह्याच्यात आपण हे दोन घेतले या दोन ट्रायंगल मध्ये 1 3 हे नाव दिलं. या दोन ट्रायंगल मध्ये त्यांची हाईट इक्वल म्हणजे एरिया करस्पॉन्डिंग बेसिस हे दोन बेसिस म्हणजे हे मिळालं आणि हा रेशो मिळाला त्याला 1 आणि 2 नंबर दिले. हे दोन जे नंबर दिले त्याच्यानंतर आपल्याला कळलं की त्यांचे न्यूमरेटर इक्वल ऑलरेडी आहे फक्त डिनॉमिनेटर इक्वल दाखवायचे. डिनॉमिनेटर मध्ये BPQ आणि CPQ म्हणजे हे दोन ट्रायंगल सापडले BPQ CPQ दुसरा तिसरा. या दोघांची हे दोघं कशामध्ये लाय होतात ते लाय बिटवीन टू पॅरलल लाईन्स देअरफॉर देअर हाईट्स आर इक्वल. त्यांची हाईट इक्वल ऑल्सो बेस इज ऑल्सो इक्वल कॉमन म्हणजे बेस हाईट इक्वल बेस इक्वल म्हणून त्यांची एरिया इक्वल त्याला नंबर दिला तिसरा. मग काय झालं 1 2 आणि 3 वरून आपल्याला कळलं की त्यांच्या LHS इक्वल. जर LHS इक्वल देअरफॉर देअर RHS आर ऑल्सो इक्वल आणि जर RHS एकदा इक्वल झाल्या तेच तर आपल्याला प्रूव्ह करायचे. कळलं सर्वांना. एनी डाऊट थोडंसं त्याला व्यवस्थित रिवाइज करा नक्की तुम्हाला कळेल. ओके नाउ सी हिअर स्टुडंट्स प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. आता लक्षात घ्या आपण ह्याच्या अगोदर ऍक्च्युली अँगल बायसेक्टर थिअरम आहे पण त्या अगोदर मी हा घेतोय ह्याच्यानंतर आपण तो घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. आता इथे बघा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स म्हणजे काय आहे 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांच्यावर असलेल्या ट्रान्सव्हर्सलची प्रॉपर्टी लक्षात घ्या. फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन दॅट मीन्स दीज आर 3 पॅरलल लाईन्स. ह्या 3 पॅरलल लाईन्स आहेत बघा 1 2 3 अँड दिस इज फर्स्ट ट्रान्सव्हर्सल दिस इज सेकंड ट्रान्सव्हर्सल. दोन ट्रान्सव्हर्सल आल्या तिथे. आता हे घेण्याच्या अगोदर हा जो थिअरम आहे ह्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिला जो आपण BPT बघितला त्याचा कॉन्व्हर्स एकदा बघणार आहोत. तो कॉन्व्हर्स झाला की मी हा एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा आता BPT मध्ये काय होतं BPT थिअरम काय सांगत होता ते एकदा समजून घ्या. सपोज देयर इज वन ऑफ द ट्रायंगल द नेम ऑफ ट्रायंगल इज सपोज ABC अँड दॅट लाईन इज L विच P and Q C. आता BPT काय सांगतो एकदा ते सांगतो त्याचा थिअरम कॉन्व्हर्स जो आहे तो पण तुम्हाला एक्सप्लेन करतोय ते शॉर्टली. इफ अ लाईन बघा थिअरम काय एकदा थिअरम समजून घ्या. थिअरम मध्ये काय त्याच्या उलट कॉन्व्हर्स. थिअरम काय सांगतो इफ अ लाईन दिस इज वन ऑफ द लाईन इज पॅरलल टू वन साइड ऑफ द ट्रायंगल. एखादी लाईन त्रिकोणाच्या एका बाजूला काय आहे पॅरलल and it intersects remaining 2 sides. ती इंटरसेक्ट करते उरलेल्या 2 साइडला in 2 distinct points. Then
then what, that line divides those two sides, ह्या दोन साइड्सला proportionally. म्हणजेच काय होतं बघा, गिवन मध्ये काय होतं त्याचं, एल पॅरलल लाईन काय होती ही, एल इज पॅरलल, एल पॅरलल टू बीसी, म्हणजे दिली काय होती हे पॅरलल, हे गिवन बघा, हे गिवन पार्ट होता हा गिवन. आणि प्रूव्ह काय करायचं होतं, टू प्रूव्ह ह्या लाईनने जे तुकडे केलेत बघा, हे एपी अपॉन पीबी, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू हा हे तुकड्यांचा रेशो, दॅट इज इक्वल टू धिस रेशो ए क्यू अपॉन क्यूसी, ए क्यू अपॉन क्यूसी. कळलं का तुम्हाला थिअरम काय सांगता, अगदी सिंपल ह्याच्यात लक्षात ठेवा बघा. इफ अ लाईन इज पॅरलल टू वन साइड, जर लाईन पॅरलल असेल एका साइडला, देन इट डिव्हाइड्स, तर ती डिव्हाइड करते उरलेल्या रिमेनिंग टू साइड्स इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे हे सेम प्रपोर्शन झालं, हा रेशो इज इक्वल टू हा रेशो, म्हणजे त्यांचं प्रपोर्शन इक्वल झालं. जर पॅरलल असेल तर हे तुकडे करते आणि तुकड्यांचा रेशो कसा, इक्वल. हे झालं थिअरम, बरोबर आहे. पॅरलल हे जे तुकडे केले तर ते डिव्हाइड केलं तिने प्रपोर्शनली असं म्हणता येईल. आता कॉन्व्हर्स काय सांगतो, उलट. कॉन्व्हर्स मध्ये ह्याला म्हणायचं गिवन पार्ट, हा आहे गिवन. कॉन्व्हर्स मध्ये हा गिवन पार्ट आणि हा प्रूव्ह करायचा, टू प्रूव्ह. म्हणजे बघा कॉन्व्हर्स मध्ये काय सांगतील, इफ अ लाईन डिव्हाइड्स एनी टू साइड्स, जर एखादी लाईन कोणत्याही दोन साइड्सना काय करते, इन द सेम रेशो असा शब्द वापरलाय बघा. जर लाईनने हे तुकडे इक्वल केले असं त्यांना म्हणायचं बघा सिंपल लँग्वेज मध्ये. एखाद्या लाईनने ह्या दोन साइडचे असे तुकडे केले, धिस अपॉन धिस, धिस अपॉन धिस, जर असं केलं अगोदर, देन इट इज पॅरलल, तर ती पॅरलल आहे, मग हिला पॅरलल असेल. कळतोय थिअरम आणि कॉन्व्हर्स मधला फरक. थिअरम सांगतो जर ती पॅरलल तर हे तुकडे इक्वल, कॉन्व्हर्स सांगतो जर हे तुकडे इक्वल सुरुवातीलाच तर ती पॅरलल. हा झाला त्याचा कॉन्व्हर्स, कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. कॉन्व्हर्स एक्झामला विचारला जात नाही, पण त्याचं ऍप्लिकेशन मात्र आपल्याला काही एक्झाम्पल आहेत त्यावरचे, त्यासाठी तुम्हाला कॉन्व्हर्स माहित असावा. ओके, त्याचा प्रूफ तुम्हाला गरजेचा नाही, इनडायरेक्ट प्रूफ आहे त्याला, पण तो गरजेचा नाही. बुक मध्ये पण नाही दिला आणि तुमच्या सिलेबस मध्ये पण त्याचा प्रूफ नाहीये. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचंय की त्याचं ऍप्लिकेशन कसं. तर बघा, जर लाईन पॅरलल तर हे तुकडे इक्वल, थिअरम सांगतो. जर हे तुकडे इक्वल, त्यांचा रेशो धिस अपॉन धिस, धिस अपॉन धिस, जर हे इक्वल तर ती लाईन पॅरलल, हे सांगतो कॉन्व्हर्स. मग ज्या ज्या वेळेस एक्झाम्पल येतील त्यामध्ये मी तुम्हाला ते आठवण करून देईल. ओके, नाव सी प्रॉपर्टी ऑफ, आता आपण इकडे बोलूया. सी हियर, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. बघा ह्या तीन पॅरलल लाईन, ह्या त्यांच्या ट्रान्सव्हर्सल्स. ओके, आता बघा काय होतं इथे, तर ह्या तीन लाईन ज्या आहेत लक्षात घ्या बरं का, मी अगदी सुटसुटीत तुम्हाला सांगतो काय. इफ थ्री पॅरलल, द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय थ्री पॅरलल लाईन्स, म्हणजे ह्याचा मिनिंग काय बघा. रेशो ऑफ इथे गिवन आहे, मी तुम्हाला टू प्रूव्ह मध्ये सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय ते स्टेटमेंट लक्षात येण्यासाठी ते प्रूव्ह लिहितो, काय प्रूव्ह करायचंय. ए बी अपॉन बी सी, बघा ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू दिस, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर, दिस पी क्यू अपॉन क्यू आर. म्हणजेच काय, तर हा जो आहे ह्याला म्हणतात इंटरसेप्ट. बघा हे दोन वर्ड लक्षात घ्या, इंटरसेप्ट आणि इंटरसेप्ट. हे इंटरसेप्ट म्हणजे ह्या दोन पॅरलल लाईन आणि त्यांच्या मधला हा तुकडा, हा एवढा, हा जो हा तुकडा घेतला हा इंटरसेप्ट, इंटरसेप्ट. आणि इंटरसेक्ट म्हणजे ही आणि ही लाईन इंटरसेक्ट करताय, छेदताय. हे इंटरसेक्ट आणि हा इंटरसेप्ट. तर त्यांचं म्हणणं आहे की द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय थ्री पॅरलल लाईन्स, म्हणजे ह्या तीन पॅरलल लाईन्सने एका लाईनला, एका ट्रान्सव्हर्सलला पकडलं आणि तिचे तुकडे तुकडे केले. बघा ए बी आणि बी सी, हा तुकडा ए बी त्याला म्हणायचं इंटरसेप्ट ए बी, इंटरसेप्ट बी सी, हा वर्ड इंटरसेप्ट, इंटरसेप्ट ए बी, इंटरसेप्ट बी सी. मग हे जे दोन तुकडे झालेत ए बी बी सी, त्यांचा रेशो म्हणजे ए बी अपॉन बी सी. बघा हा ए बी अपॉन बी सी, ह्या तुकड्यांचा रेशो दॅट इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. त्याच तीन लाईनने, लक्षात घ्या काय सांगितलं इथे, ह्या तीन लाईनने
जे हे दोन तुकडे केलेत बघा, पहिला दुसरा, त्याचा रेशो दॅट इज इक्वल टू, हा रेशो कशाशी इक्वल, तर या सेम 3 लाईनने कुठल्याही ट्रान्सव्हर्सलला परत छेदला असं, तर त्यांचे जे तुकडे होतील त्यांचा रेशो जर घेतला तर त्या रेशोशी हे पहिले इक्वल येतात. बघा हा तुकडा आपण तुकडा, हा रेशो दॅट इज इक्वल टू धिस रेशो. अशा तुम्ही कितीही घेतल्या अशा ट्रान्सव्हर्सल, ह्या पॅरलल लाईन तर कुठे इन्फायनाइट जातील पुढे, तर त्याच्यावर कितीही ट्रान्सव्हर्सल अशा आल्या तर त्यांचे हे जे इंटरसेप्ट येतील असे तुकडे तुकडे, तर त्यांचा जर रेशो घेतला तो ह्याच्याशी इक्वल येईल, ह्याच्याशी इक्वल येईल, तो कंटिन्यू इक्वल येतो. मग हेच त्यांना सांगायचंय. काय म्हटले त्यांनी, द रेशो ऑफ इंटरसेप्ट, कशाचा रेशो, इंटरसेप्ट कशानं बनलाय, मेड बाय 3 पॅरलल लाईन्स ऑन अ ट्रान्सव्हर्सल. एका ट्रान्सव्हर्सलवर त्यांनी ह्या 3 लाईनने एका ट्रान्सव्हर्सलवर असे इंटरसेप्ट बनवले. दॅट रेशो इज इक्वल्स टू, हा रेशो कशाशी इक्वल आहे, दिस रेशो इज इक्वल्स टू द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल. तर ह्यांनी जो इकडे हा रेशो तयार केला तसाच रेशो इकडे तयार होतो, PQ अपॉन QR सोबत हा दुसरा रेशो तयार होतो. म्हणजे हा AB अपॉन BC इक्वल्स टू PQ अपॉन QR, एवढंच ते प्रूव्ह करायचंय. आता इथे बघा प्रूफ बघूया आपण. आता प्रूफ मध्ये काय ते समजून घ्या. आता बघा इथे पहिलं आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ते कन्स्ट्रक्शन सेपरेट लिहायची गरज नाही, सरळ इथे म्हणा ड्रॉ AR. इथे काय करूया आपण, ड्रॉ AR, ड्रॉ सेगमेंट AR, ड्रॉ सेगमेंट AR विच इंटरसेक्ट M. तो कोणाला इंटरसेक्ट करतो, या M लाईनला, विच AR विच इंटरसेक्ट लाईन M ऍट पॉइंट किंवा इन पॉइंट म्हटलं तर चालेल, लाईन M ऍट पॉइंट. ह्या AR हा जो सेगमेंट काढला तो या M ला इथं असा इंटरसेक्ट करून पुढे चालला. मग कोणत्या पॉइंट मध्ये, इथे सपोज D नाव द्या, ऍट पॉइंट D. बघा हा इंटरसेक्ट काढला, आपला एक सेगमेंट काढला, त्याने हिला छेदलं इथे D पॉइंट मध्ये, संपलं. मग आता आपल्याला काय करावं लागेल, लक्षात घ्या बरं का. आता नेक्स्ट ह्याचा प्रूफ बघूया आपण. फार सिंपल आहे हा प्रूफ, एक्झामला विचारला जात नाही, ह्याच्यावर फक्त क्वेश्चन विचारतात, हा प्रूफ विचारला जात नाही. पहिला जो BPT आहे तो मात्र विचारतात, कॉन्व्हर्स विचारला जात नाही. पण हा जो आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स, ह्याचं मात्र फक्त ऍप्लिकेशन, म्हणजे हे लक्षात तुम्हाला ठेवायचं, हे कसं, फक्त ते कसं आलं हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. आता बघा, इन ट्रायंगल ACR, बघा बरं का आता ट्रायंगल कोणता, इन ट्रायंगल ACR. आता ACR सपोर्ट बघा, ACR, या ACR मध्ये धिस BD, लक्षात घ्या बरं का. आता हा एवढाच ट्रायंगल आहे इथे, हा ट्रायंगल दिसतोय बघा, हा असा. मग या ट्रायंगल मध्ये काय, आता हे तुम्हाला फक्त कळण्यासाठी दाखवला. आता या ट्रायंगल मध्ये बघा असा एवढा, या ट्रायंगल मध्ये BD इज पॅरलल टू CR. सेग BD पॅरलल टू CR. BD कुणाला पॅरलल, बघा BD पॅरलल टू लाईन CR. देअरफॉर, लक्षात घ्या, तुम्हाला आठवतंय का, जर एखादा ट्रायंगल असेल त्याला जर त्याच्या एका साइडला जर अशी पॅरलल लाईन असेल, ही पॅरलल जर असेल अशी पॅरलल, तर उरलेल्या दोघींचं काय होतं, प्रपोर्शनली डिव्हाइड. करेक्ट. त्या दोघींना, उरलेल्या दोघींना काय करते, प्रपोर्शनली डिव्हाइड. म्हणजेच काय, हा तुकडा अपॉन हा तुकडा, ह्यांचा रेशो इज इक्वल टू हा रेशो. तसं इथे काय, आता ह्या ट्रायंगल मध्ये धिस इज पॅरलल टू धिस, देअरफॉर धिस रेशो AB अपॉन BC इज इक्वल टू कशासोबत, AD अपॉन DR. इथे सांगायचं कशाने ते आलं, बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम. त्याला शॉर्टली आपण म्हणू शकतो BPT. बाय BPT मग काय, AB अपॉन BC, सी हिअर, AB अपॉन BC इज इक्वल टू, AB अपॉन BC इक्वल टू काय, AD अपॉन DR. AD अपॉन DR, ह्याला नंबर 1 द्या. येते का लक्षात. आणि आता पुढचा लास्ट पार्ट आहे बघा. आता जसं हे झालं तसंच, आता जसं हा ट्रायंगल घेतला आपण बघा बरं का, हा ट्रायंगल, तसा आता इकडचा हा घ्यायचा आहे ARP. मग इन ट्रायंगल ARP. आता ARP मध्ये बघा, ARP. आता जसं आपण BPTचं बघा, जसा BPT आपण असा घेऊ शकतो बघा, हा धिस अपॉन धिस इज इक्वल टू धिस अपॉन धिस असा. तर त्याच्या उलट पण चालतं. जर तुम्ही अशा बाजूने घेतला, हा तुकडा अपॉन हा तुकडा, खालचा आणि वरचा असा, पहिला हा घेतला नंतर हा, तर इकडे सुद्धा तसंच घ्यावा लागेल. मग हा पहिला दुसरा, मग तसा इथे हा पहिला दुसरा, ह्याच्याशी हा इक्वल असं. मग आता इथे आपण याला उलट असं घेतोय बघा, असं.
तर इथे काय करायचं एडी अपॉन, आता बघा ही डीक्यू, इथे काय सांगायचं डीक्यू पॅरलल टू एपी, डीक्यू पॅरलल टू एपी. लक्षात घ्या ही डीक्यू कुणाला पॅरलल एपी ला. जर पॅरलल असेल एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एका साइडला पॅरलल तर तिथे काय बीपीटी. देअरफॉर बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय मग ही हिला पॅरलल. तर मग काय होईल जर हिचं संपला तर ही एक झाली, आता ह्या उरलेल्या दोन त्यांना प्रोपोर्शनली डिवाइड. म्हणजेच आता जसं आपण असं जायचो इथून इकडे असं आणि असं, तसं आता उलट येऊ आपण एडी अपॉन डी आर. जसं वरून खाली चालू तिथे पीक्यू अपॉन क्यू आर. दॅट मीन्स एडी अपॉन डी आर इज इक्वल टू पीक्यू अपॉन क्यू आर. मग घ्या आता देअरफॉर एडी अपॉन डी आर इज इक्वल टू पीक्यू अपॉन क्यू आर, पीक्यू अपॉन क्यू आर. आता बघा बरं बाळांनो तुम्हाला हे कळलं का व्यवस्थित. ह्याची कोणती बाजू इक्वल येते बघा आता. लक्षात घ्या दिस इज सेकंड. बघा आता इथे काय दिस एडी अपॉन डी आर हे आणि हे इक्वल, हे ह्याच्याशी इक्वल आणि हे ह्याच्याशी इक्वल, म्हणजेच हे दोन एकमेकांशी इक्वल. ह्याच्याशी इक्वालिटी हे मात्र हेच आहे, ह्याचं ह्याच्याशी, म्हणजे पहिला ह्याच्याशी आणि हा त्याच्याशी, म्हणजे हे दोन एकमेकांशी इक्वल. मग इथे म्हणायचं फ्रॉम 1 and 2. मग काय एबी अपॉन बीसी इज इक्वल टू पीक्यू अपॉन क्यू आर. दॅट इज द प्रूफ. बघा बरं काय प्रूफ करायचं होतं एबी अपॉन बीसी म्हणजे हा तुकडा इज इक्वल टू पीक्यू अपॉन क्यू आर, पीक्यू अपॉन क्यू आर तेच आले. आले का लक्षात? सगळ्यांना कळलं का? बघा बरं काय अडचण आहे का? काय करायचं इथे ह्या तीन पॅरलल लाईन आणि ह्या दोन ट्रान्सव्हर्सल. तर इथे काय होईल हा तुकडा अपॉन हा तुकडा म्हणजे इंटरसेप्ट अपॉन इंटरसेप्ट ह्याचा रेशो इज इक्वल टू दिस अपॉन दिस, हा रेशो. दॅट इज त्याची थोडी प्रॅक्टिस करा बाळांनो. ओके थँक्यू स्टुडंट्स.